Dear student, now we are going to start the second part of the remaining story, that is a boy who broke the bank. Up to this, we had seen that uh, there was a character, his name was Nathu, and he was fed up with the bank because the bank owner did not give him the salary on a time, and his friend, the sweeper boy, his name was Sitaram. Okay, Sitaram promised him to find out a new job for him. And Sitaram went to Mrs. Srivastav, and Mrs. Srivastav had a search for a sweeper. Okay, Sitaram suggested the name of Nathu to Mrs. Srivastav, and he also told that bank did not give uh, payment to Nathu. And we had seen that when Mrs. Srivastav met Mrs. Bhushan, she told her that even bank can't give salary to the employee. And then Mrs. Bhushan told this to her husband, and her husband and their Mr. Kishore had listened this all these things, and he told to Dipchand. ओके, इथपर्यंत आपण आलेलो आहो. आपण बघितलं की दीपचंद पर्यंत आता ही बातमी आली, ही रुमर आलेली आहे. आणि ही रुमर अशी होती की बँक आता कोलॅप्स होत आहे, बँक पगार पण देऊ शकत नाही आहे. आणि दीपचंदला जेव्हा हे कळलं तेव्हा दीपचंद वॉज अ बार्बर. ओके, नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पार्ट. दीपचंद, सी दॅट Dipchand, who was cutting the hair of an elderly gentleman. दीपचंद काय करत होता तेव्हा त्याच्या दुकानामध्ये एका माणसाची कटिंग करून राहिलेला होता. ओके, ही वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमॅन. एल्डरली, एका प्रौढ व्यक्तीची, सभ्य गृहस्थाची तो कटिंग करून राहिलेला आहे. वॉज सो स्टार्टड दॅट हिज हँड शूक. दीपचंदने जसं किशोरने त्याला जसं सांगितलं की अरे दीपचंद, बँकेकडे पैसे नाही आहेत, बँक आता कोलॅप्स होत आहे, हे ऐकून दीपचंदचं जे कटिंग करणं चालू होतं तितक्यात त्याचा हात थरथरला. ओके, शुक म्हणजे थरथरणे. अँड ही नीक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. सी दॅट नीक, the meaning of the nick is given there. Okay, nick means cut slightly. You get it? Yes, that things. Then मग काय झालं पुढे? Nick means cut slightly. The customer yelled with pain and distress. त्याचा उजवा कान कापल्या गेल्यामुळे बघा, त्या बार्बरचा हात थरथरला आणि त्या कस्टमरचा उजवा कान थोडा कापल्या गेला आणि त्यामुळे तो वेदनेने विहळला. यील्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस म्हणजे वेदनेने विहळला. पेन बिकॉज ऑफ कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ ऑफुल न्यूज हॅड जस्ट हर्ड. लक्षात घ्या, पेन कशाचा? कट लागल्यामुळे, आणि डिस्ट्रेस म्हणजे निराश होणे किंवा डिस्टर्ब होणे. आणि डिस्टर्ब कशामुळे झाला? जी ऑफुल बातमी ऐकली त्या एल्डरली जेंटलमॅनच्या कानात सुद्धा ती बातमी गेलीच ना, ज्या अर्थी ती दीपचंदला ऐकू आली ती त्याला पण ऐकू आली. त्यामुळे तो अजून डिस्टर्ब झाला आणि त्यामुळे तो अजून डिस्ट्रेसमध्ये गेला. ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनसेव. एकीकडची दाढी, बघा प्रसंग बघा किती मजेशीर आहे. एकीकडची त्याला पूर्ण साबण लावलेली होती आणि एकीकडची दाढी त्याची झालेली होती. अर्धी दाढी व्हायचीच होती, अर्ध्या दाढीला तसंच साबण लागलेलं होतं. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तो तसंच खुर्चीतून उठला अर्धी दाढी घेऊनच. लक्षात घ्या किती मजेशीर प्रसंग आहे. तर
आणि तो धावत धावत समोरच्या मर्चंट कडे गेला. ओके, जनरल मर्चंट कडे, कारण की त्याच्याकडे टेलिफोन होता, टेलिफोन बूथ होतं आणि त्या टेलिफोन बूथवर तो गेला. ही डायल सेट गोविंदराम्स नंबर. त्याने लगेच तिथून गोविंदराम, सेठ गोविंदराम, द ओनर ऑफ द बँक, बँकेचे मालक यांचा फोन डायल केला. द सेट वॉज नॉट ॲट होम. आणि आपण पाहिलेलं आहे, द सेट वॉज नॉट ॲट होम. बघा, सेठ गोविंदराम वॉज नॉट ॲट होम म्हणजे ते घरी नव्हते. वेअर वॉज ही देन, मग कुठे गेले होते? द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. The Seth was holidaying in Kashmir. See that. The Seth was holidaying in Kashmir. Holidaying in Kashmir. Holidaying. ओके, म्हणजेच सेठजी सुट्या घालवण्याकरिता कुठे गेले होते? काश्मीरला गेले होते. ओ, वॉज दॅट सो? असं आहे का? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. एल्डरली जेंटलमॅनला जेव्हा त्या फोनवर कळलं की ते घरी नाही आहेत, ते सुट्या घालवण्यासाठी तिकडे गेलेले आहेत, त्यावेळेस तो म्हणाला, ओ वॉज दॅट सो? असं आहे का? म्हणजे त्याच्या डोक्यात काय होतं की तो कुठे सुट्या वगैरे घालवायला गेला नाहीये. ही डिड नॉट बिलीव्ह इट. विश्वासच नव्हता त्याचा. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड डिपचंद. तो लगेच लगबगीने परत बार्बर शॉपकडे आला, बार्बरकडे आला आणि काय म्हणाला त्याला? द बर्ड हॅज फ्लॉन. सी दॅट, द फ्रेज इज देअर. ओके, द बर्ड हॅज फ्लॉन. द बर्ड हॅज फ्लॉन म्हणजेच पक्षी उडून गेला. याचाच अर्थ पंछी भाग गया पिंजरा छोड़ के, सब कुछ लेके, पूंजी उसने पकड़ ली और निकल गया. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट द टाउन. अरे, सेठ गोविंदराम शहर सोडून पळाला आहे. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. याचाच अर्थ बँक आता डुबली आहे. बँकेचा मालक पैसा गोळा करून पडून गेला. आता बँक डुबली. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बीलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. बीलाईन म्हणजे डायरेक्ट रूट. त्यानंतर त्याने लगेच ते बार्बर शॉप सोडलं आणि तिथून डायरेक्ट आपल्या ऑफिसमध्ये गेला. कशासाठी? चेकबुक घेण्याकरता. आणि तुम्हाला माहिती आहे, बँकेतून पैसे विड्रॉल करायचे असले तर चेक पाहिजे असते, आणि चेकबुक घेऊन तो बँकेमध्ये जाणार होता, एल्डरली जेंटलमॅन. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. जसा जंगलामध्ये वणवा लागतो ना उन्हाळ्यामध्ये, एका चिंगारीनं सगळं जंगल पेटतं, त्या पद्धतीनं पूर्ण शहरामध्ये बातमी पसरून गेली. दॅट वॉज रुमर्ड. लक्षात घ्या. अफवा फैलली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. ज्या दुकानातून या एल्डरली जेंटलमॅनने फोन केला होता, ज्या जनरल मर्चंटच्या कानात ती गेली, त्याने त्या ट्रॅव्हल शॉपवाल्याला ते सांगितली. सर्क्युलेटेड अमंग द कस्टमर्स. आणि तिथून ट्रॅव्हल शॉपवाल्याकडून त्याच्या कस्टमरपर्यंत बातमी गेली. अँड द बिटल सेलर. तिथून पान विक्रेत्याकडे ते गेली. द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. बघा किती लोकांकडे ही बातमी. रुमर, अफवा पसरवण्यासाठी तर बस मानवाचा हातखंडा आहे ते. ओके, आणि झपाट्यानं बातमी. जसं आज करोनाच्या काळामध्ये सुद्धा अनेक तुमच्या कानावरती अशा रुमर येत असतील, है ना. त्यामधल्या सगळ्या खऱ्याच असतात बातम्या, असं नाही. त्या काही त्याच्यातल्या रुमर असतात, काही फॅक्ट असतात. पण फॅक्ट कुठली आणि रुमर कुठली हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. इथं मात्र ही बातमी प्रत्येकाच्या कानावर पोहोचली आणि बेगरपर्यंत पण घेतली. ओल्ड गणपत बेगर हॅड अ क्रूक लेग. ओल्ड गणपत बेगर, बिचारा तो म्हातारा गणपत जो भिकारी आहे, बेगर म्हणजे भिकारी, हॅड अ क्रूक लेग. त्याचा एक पाय हा काय होता? मोडलेला होता, क्रूक झालेला होता. लक्षात घ्या, फ्रॅक्चर असल्यासारखा. ही हॅड बीन स्क्वेटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. आर्म्स म्हणजे भीक. भीक मागत तो वर्षानुवर्षापासून तिथेच एका पेवमेंटवरती, पादचारी मार्ग पेवमेंट म्हणजे, ओके, रस्त्याच्या कडेला कितीतरी वर्षापासून तो तिथेच बसलेला असायचा, पायाने लंगडा असलेला हा गणपत. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. ओके, कोणीतरी संध्याकाळी यायचं,
बॅरो घेऊन, बॅरो मीन्स अ कार्ट, एक छोटीशी लोडगाडी घेऊन यायचा आणि त्याला मग त्याच्यामध्ये बसून कोणीतरी त्याला, त्याचा मुलगा असेल किंवा नातेवाईक असेल, त्याला घेऊन जात होता. असं त्याचं रुटीन होतं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक, तो कधी चालला असेल रस्त्याने हे कोणालाही माहीत, म्हणजे अजून कोणी पाहिलेलं नाही की त्याला चालताच येत नव्हतं, हे सगळ्यांना माहीत होतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन. जसं त्याला समजलं की बँक कोलॅप्स होऊन राहिलेली आहे, गणपतने सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. गणपतने सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ बँक. पायावर उडी मारून दोन्ही पायावरती उभा राहिला आणि इतका स्पीडीली तो बँकेकडे धावायला लागला. इट सून बिकम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग. आणि आत्ता लोकांना कळलं की त्याचे हजारो रुपये त्या बँकेमध्ये सेव्हिंग्ज आहेत आणि म्हणून तो पळत सुटला होता. लोकांना आत्ता कळलं की अरे गणपतला चालता येतो बघा, इतका वाऱ्याच्या वेगाने तो बँकेकडे पळत सुटला होता पैसे काढण्याकरता. Men stood in groups at street corners discussing the situation. People Nagar seldom had a crisis. Seldom or never had flown. Seldom or never had flood, earthquake, drought. Okay? बघा, सेल्डोम क्वचितच असं पीपल नगरवरती क्वचितच असे क्रायसिस यायचे, अशा घटना क्वचितच घडायच्या. आणि म्हणून जेव्हा घटना एखादी फार क्वचित घडतं त्यावेळेस लोक आपल्या गावातील म्हणा किंवा शहरातील म्हणा ग्रुपने, जसं आता करोनाच्या गोष्टी करण्यासाठी लोक एकत्र गोळा होतात. ॲक्च्युली एकत्र गोळा व्हायला नाही पाहिजे, तरी पण गोळा होऊन लोक कोरोनाच्या गोष्टी करतात. तसंच या बाबतीत सुद्धा झालं. बँक कोलॅप झाली म्हणून लोक घोडक्यानं जमा झाली आणि गप्पा करायला लागली. अशा गोष्टी जनरली पीपल नगरमध्ये घडत नव्हत्या. तिथं ना कधी फ्लड आला म्हणजे महापूर, अर्थक्वेक झाला ना ड्रॉट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सुका पडणे. ओके, कधी असं घटनाच नाही घडली. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रिंजी. परंतु आता मात्र ताजा विषय लोकांना भेटला होता डिस्कशन करण्याकरता, इमिनंट कोलॅप्स ऑफ द पीपल नगर बँक. ओके, त्यामुळे लोक मस्तपैकी ती गोष्ट अशी चगळून आणि चावून मस्तपैकी गप्पा करून राहिले होते. सम बोस्टेड फॉर देअर फोरसाइटेडनेस, काही जण तर बढाया मारून राहिले होते आपल्या दूरदृष्टीची. फोरसाइटेडनेस म्हणजे दूरदृष्टी, त्याच्या बढाया मारून राहिले होते. कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. स्वतःच अभिनंदन करून राहिले होते की नाही, मी आत्ताच काढले पैसे पूर्ण, मला माहित होतं ही बँक कशीच होणार आहे म्हणून स्वतः आपण पैसे कसे काढले बँकेतून आणि आपण कसे शहाणे ठरलो याच्या बढाया मारून ते लोकांना सांगत होते. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन फॉर द क्रॅश, पुटिंग इट ऑल डाऊन टू एक्सक्युजेस इंडल्ज बाय सेठ गोविंदराम. आणि इतर लोकांच्या गोष्टी कशामध्ये चालू होत्या की बँक कशी डुबली आणि शेठ गोविंदराम कसे अनेक गोष्टीमध्ये इंडल्ज म्हणजे टूक पार्ट इन समथिंग. शेठ गोविंदरामने बँकेचा पैसा दुसऱ्या ठिकाणी कसा गुंतवला याबद्दलच्या अफवा चालू होत्या, याबद्दलच्या गप्पा चालू होत्या. द सेट हॅड फ्ल्यूड द स्टेट. काही लोक म्हणाले की सेठ राज्य सोडून पळाले, सेड वन. ओके, एक जण म्हणाला ही हॅड फ्ल्यू द कंट्री, सेड अनदर. दुसरा म्हणाला अरे राज्य नाही, देश सोडूनच पळाला. ही वॉज हायडिंग इन अ पीपल नगर, सेट द थर्ड. तिसरा काय म्हणतो, नाही कुठेच गेला नाही, पीपल नगर मध्येच लपलेला आहे, सेट. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टमराइन ट्री, सेट द फोर्थ. चौथा तर हर्ट झाली. बघा रुमर कशा पहिल्यांदा. चौथ्यानं तर काय म्हटलं, टमराइन ट्रीला सेठ गोविंदरामने स्वतःला हँग करून घेतलं म्हणजे फाशी घेतली. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि त्याचं लटकलेलं प्रेत स्वीपर बॉयला सकाळी सापडलं. बघा, असं काहीच घडलं नाही, पण अफवा बघा कशा चालू होत्या. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट रेडी कॅश अँड हरॅश मॅनेजर वॉज इन डायलेमा.
दुपारपर्यंत बँकेमध्ये अतोनात गर्दी झाली होती. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपली इथं नोटबंदी झाली होती तेव्हा पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये लोकांनी कशी गर्दी केली होती, तशाच सारखी गर्दी इथे झाली होती. आणि तिथला मॅनेजर बिचारा, ही वॉज इन डायलेमा. डायलेमा मीन्स अ डिफिकल्ट difficult situation, okay, which makes problem, that is the dilemma. ओके, म्हणजेच तो गोंधळात पडला होता की लोक इतकी घाई का करून राहिले आहेत पैसे काढण्याची. ही वॉज हरॅश. ओके, इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. इमर्जन्सी फंड, ओके, म्हणजे इतक्या साऱ्या लोकांना देण्यासाठी जो तात्काळ पैसा पाहिजे होता इतका सारा, तो काही अंतरावर त्यांची जी दुसरी ब्रँच होती काही मैल अंतरावर, तिथून आणायला वेळ लागला असता. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूड द क्राऊड टू वेट अंटिल देन. तोपर्यंत लोकांना परस्यूड करणे, परस्यूड, सी दॅट, परस्यूड मीन्स मेक सम वन टू बिलीव्ह, लोकांना विश्वास देणे की थांबा आम्ही पैसे आणून देतो तुम्हाला दुसऱ्या ब्रँचमधून, हे सुद्धा शक्य नव्हतं कारण लोकांचा रोषच तेवढा होता. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि शेठ गोविंदराम काश्मीरला होते, ते हाऊसबोटवरती होते आणि त्यांना तिथून कॉन्टॅक्ट करणे, मालकाला हे गोष्टी सांगणे शक्य नव्हतं, कॉन्टॅक्ट होऊ शकत नव्हता. पीपल, म्हणून तो मॅनेजर डायलेमामध्ये सापडलेला होता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. लोकांना काउंटरवरून परत पाठवल्या चाललं होतं आणि सांगण्यात येऊन राहिलं होतं की तुम्ही दुसऱ्या दिवशी या पैशाला. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट, आणि लोकांना ते पटलं नाही. सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस अवर मनी ऑर वी शाल ब्रेक इन. म्हणून लोकांचा एकच घोळका बँकेच्या समोर, बँकेच्या आवारामध्ये त्या पायऱ्यांवरती जमा झाला आणि लोकांची एकच मागणी होती, लोकांचा एकच शाउटिंग होता, एकच आवाज होता, आम्हाला आमचे पैसे परत द्या नाही तर आम्ही बँक फोडतो. अँड फेज द सेट वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. पहा, आणि सेठ गोविंदरामला आमच्या समोर आणा, आम्हाला माहिती आहे तुमच्याच बँकेच्या सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये, तिजोरीमध्ये सेठ गोविंदराम लपलेला आहे, त्याला बाहेर काढा. मिस्चिफ मेकर्स हू डिंट हॅव अ पैसा इन अ बँक जॉईन द क्राऊड. आणि तुम्हाला माहिती आहे गावामध्ये कसे असतात, हौशे नवशे गवशे. लक्षात घ्या, काही जणांचा पैसा पण त्या बँकेत नव्हता तरी पण हुल्लडबाजी करण्यासाठी, काहीतरी गोंधळ घालण्यासाठी तिथे ते जमा झाले होते. मिस्चिफ मेकर म्हणतात त्यांना. ओके, लक्षात घ्या, आहे ना, हे जे हौशी असतात काही गोंधळ घालण्यासाठी, जसं एखाद्या मोर्चामध्ये शिरून नारे देणारे, लक्षात घ्या, त्यांना तो मोर्चा कशासाठी निघाला याचं सुद्धा भान नसते. जॉईन द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. ॲग्रेवेटेड म्हणजे अनॉइड करणे, लक्षात घ्या, म्हणजेच काय, त्या पब्लिकला हुसकवून देण्याचा प्रयत्न ते करून राहिले होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅसेट देम. मॅनेजर बाहेर येऊन उभा राहिला आणि त्याने प्लॅसेट देम, प्लॅसेट द पब्लिक, प्लॅसेट मीन्स स्टेप समवन फ्रॉम फिलिंग अँग्री. रागवू नका, शांत व्हा, असं तो सांगून राहिलेला होता. शांत व्हा, मी तुमचे पैसे देतो. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. त्याने डिक्लेअर केलं की बँकेकडे भरपूर पैसा आहे, परंतु आत्ता सध्याच्या परिस्थितीत पैसा नाही आहे, तो दुसऱ्या ब्रँचमध्ये ठेवलेला आहे, आणायला वेळ लागणार आहे, इमिजिएट मिळणार नाही. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. तुम्ही दुसऱ्या दिवशी या, नेक्स्ट डेला या, मी तुमचे पैसे देतो. वी वॉन्ट इट नाव चांटेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. मात्र पब्लिकमधून एक सूर आला की आम्हाला आत्ता आणि आत्ता आणि आत्ताच पैसे पाहिजे. अँड द ब्रिक हर्ल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि असं म्हणून काही हुल्लडबाजांनी, काही मिस्चिफ मेकरने दगड घेतला आणि बँकेच्या खिडकीवरती, तावदानावरती फेकला आणि बँकेचे काच फुटले. अशा पद्धतीनं तो दिवस निघून गेला. शेवटी पैसे कोणालाच त्या दिवशी मिळाले नाहीत, मात्र बँकेचं जे तावदाणे होते ते फुटले, बँकेचं नुकसान झालं. दुसऱ्या दिवशी नथू अरायुड नेक्स्ट मॉर्निंग टू